गैरप्रकार होऊ शकतो किंवा योग्य उमेदवाराला संधी मिळण्याच्या ऐवजी कुणाच्या तरी सांगण्यावरून संधी मिळू शकते असे अफवा सुरू आहे. तर काय नेमकी भरती प्रक्रियेची पद्धत आहे आणि या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं वैयक्तिक लक्ष आहे? या पूर्ण भरती प्रक्रिया पोलीस पाटीलचं आपण किती पारदर्शक पद्धतीने करू शकतो तसे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या लेखिक परीक्षा खूप चांगल्या वातावरणामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही कंडक्ट केलेला आहे. त्यानंतर आता आमचा रिझल्टसुद्धा बऱ्यापैकी SDOsनी जाहीर केलेला आहे. आता पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये आपण विद्यार्थीच्या मुलाखती कसे का होणार आहे, तोंडी परीक्षा त्यासाठी सुद्धा आम्ही शेड्यूल जाहीर करणार आहे. यामध्ये कुठलाही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही आहे याचा दक्षता मी सुद्धा घेत आहे. त्यासाठी आम्ही सर्व पात्र उमेदवाराचं फक्त यादी विना मार्क दिलेला आहे. याचं कारण असं आहे की दुसरा कुठलाही विद्यार्थी ज्यांचा मार्क 1-2 मार्कच्या मागे पुढे गेलेला असेल, कुठलाही चुकीच्या प्रक्रिया करायच्या नाही, कुठलाही गैरवापर आणि कुठलाही दबाव आमच्याकडे आणायचा नाही. त्यासाठी आम्ही फक्त पात्र विद्यार्थीच्या यादी जाहीर केलेला आहे आणि पात्र विद्यार्थ्याच्या यादीच्या अनुषंगाने आम्ही तोंडी परीक्षा घेणार आहे. आणि एकदा तोंडी परीक्षा झाल्यानंतर आम्ही लेखिक परीक्षा आणि तोंडी परीक्षा हे दोन्ही पकडून आम्ही गावनिहाय यादी प्रसिद्ध करणार आहे.